नाही काय आहे की बुलढाण्यातील एका वर्तमानपत्राने सहज टेबल न्यूज ज्याला म्हणतात अशी तयार केली टाकली आणि योगाकरांची बातमी इतकी व्हायरल झाली सगळ्या ठिकाणी की मला मुंबईवरून माझ्या मित्रांकडनं नातेवाईकांकडनं सगळ्यांना फोन यायला लागले की बाबा तुम्ही खरोखर निवडणूक लढत आहे का. गेल्या 38 वर्षापासून मी बुलढाण्यावर उभी केलेली आहे आणि एकदा जर राजकारणाकडे जर लक्ष दिलं तर बुलढाण्यावर दुर्लक्ष होईल. की ज्या संस्थेमध्ये हजारो लोकांचे पोट भरतात मला याच्यापेक्षा हे पण जास्त महत्त्वाचं वाटतं. मला काही कुठली निवडणूक लढवायची नाही. तुम्हाला जर उमेदवारी घोषित केली तरीही आपण नाही शक्यतो मी टाळायचा प्रयत्न करेल आणि जर पक्षाने आदेश दिला समजा असा नाईलाज आता कोणीच नाही आहे जसं होईल तसं होईल. मग आता काय करणार त्याला पण तशी इच्छा नाही आपली.